गवयाच्या पोराला गाणं शिकवावं लागत नाही असं म्हणतात, त्याचप्रमाणे वारकराच्या मुलाला भजन आणि भारूड शिकवावं लागत नाही, ते उपजत असतं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. पुण्याहून येतो आहे कौस्तुभ गायकवाड. तुझ्या गाण्याने आम्हाला असं वाटलं की अगदी अंतर्बाह्य आमचं शुद्धीकरण झाल्यासारखं वाटलं. आणि सगळ्यात मजेशीर भाग मला अगदी राहत नाही म्हणून सांगायलाच पाहिजे, म्हणजे हे जे दोन इकडचे आपले गायक होते, समूह गायक, ते मध्येच कुठेतरी विसरून गेले की ते काय गातात. त्यामुळे मध्येच ते कुठेतरी असं एकदम बल्ले बल्ले झालं. मग मध्येच कुठेतरी अरे कृष्णा, त्यामध्ये बल्ले बल्ले नंतर त्या गरब्याच्या त्या टाळ्या झाल्या, असं बरंच काय काय झालं. ते पण मी खूप एन्जॉय केलं. पण बाकी एक ओव्हरऑल सादरीकरण उत्कृष्ट. कौस्तुभ अतिशय सुंदर. आणि माझं अगदी अभिनंदन तुला आणि अनेकानेक शुभेच्छा बाळा. वा मकरंद सर, तुझा आवाज ऐकून मला आज असं वाटलं की मी अजित कडकडे सरांचा आवाज ऐकला होता तेव्हा मी जागा झालो असतो खाडकन. तर तुझा आवाज ऐकून मला असं वाटतं कृष्ण कुठेतरी जागा झाला असेल आणि कृष्णदेव म्हणाला असेल ए मी येतो परत खाली. तसा तुझा आवाज आहे. तू खूप गोड दिसलास. म्हणजे तू ते चापटी मारलीस तो तिकडे मस्त असा जो होता, खूपच आवडलं मला. आता पाहूया तुला किती पदकं मिळत आहेत मकरंद सर. मी तुला 9 पदकं देतो. 10 पैकी 9 पदकं मिळालेली आहेत उर्मिलाजी. कौस्तुभला 9 पदकं. 9 पदकं, 20 पैकी 18 पदकं. वा.